नमस्कार मित्रांनो, शिका इंग्रजी आपल्या भाषेत भाग 11 ला आपण सुरुवात करत आहोत. या भागात आपण साधा भविष्यकाळ बघणार आहोत. या काळाचा उपयोग नाते, गुण, ओळख आणि अवस्था दर्शविण्यासाठी केला जातो. या काळात आपण सकारात्मक, नकारात्मक आणि प्रश्नार्थी वाक्य बघूया. या काळाच्या रचनेत शॅल बी किंवा विल बी यांचा वापर करायचा आहे, हे लक्षात ठेवा. सकारात्मक वाक्याची रचना पाहूया. पॉझिटिव्ह सेंटेन्सेस रचना दिलेली आहे सब्जेक्ट प्लस विल बी किंवा शॅल बी प्लस ऑब्जेक्ट. नकारात्मक वाक्याची रचना आहे निगेटिव्ह सेंटेन्सेस सब्जेक्ट प्लस विल किंवा शॅल नॉट बी प्लस ऑब्जेक्ट. या वाक्यरचनेमध्ये शॅल किंवा विल यांच्यानंतर नॉट हा नकारात्मक शब्द वापरलेला आहे. प्रश्नार्थी वाक्यरचना 1. प्रश्नार्थी वाक्यरचना 1 मध्ये वाक्याची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने होते. वाक्यरचना दिलेली आहे विल किंवा शॅल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस ऑब्जेक्ट. आता आपण पाहूया सकारात्मक वाक्यरचना सब्जेक्ट प्लस विल बी किंवा शॅल बी प्लस ऑब्जेक्ट. आता या वाक्यामध्ये विल किंवा शॅल हे वाक्याच्या सुरुवातीला आलेले आहे, म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद हे प्रथम येत असतं आणि सब्जेक्ट हा 2 नंबरवर गेलेला आहे आणि वाक्य हे प्रश्नार्थी झालेलं आहे. प्रश्नार्थी वाक्यरचना 2 पाहूया. या वाक्यरचनेमध्ये WH ने प्रश्न तयार होतात. रचना WH प्लस विल किंवा शॅल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस ऑब्जेक्ट अशी ही रचना दिलेली आहे. आता आपण या काळाचे काही नियम आहेत ते पाहूया. जर करता आय किंवा वी असेल तर शॅल बीचा वापर होतो आणि करता ही, शी, इट, दे असेल तर विल बीचा वापर होत असतो. असे असले तरी सर्व कर्त्यांसोबत विलचाच वापर दैनंदिन बोलण्यात होताना आपल्याला दिसतो. मित्रांनो, या तक्त्यामध्ये काही सर्वनामे दिलेली आहेत आणि त्यांचे अर्थ दिलेले आहेत, ते पाठ करा, हे आपल्याला कामात येतील. आता आपल्या समोर एक बॉक्स दिलेला आहे. या बॉक्सवरून आपल्याला वाक्य तयार करायचे आहे. पहिलं वाक्य पाहूया आपण. इट विल बी अ पेन. इट विल बी अ पेन म्हणजेच या बॉक्समध्ये पेन असेल किंवा आपल्याला असं म्हणता येईल तो पेन असेल, परंतु आपल्याला माहिती नाही म्हणून आपण फक्त गेस करतोय. दुसरी वाक्यरचना आपल्याला सांगता येईल इट विल नॉट बी अ पेन. आपल्याला असं म्हणायचंय की या बॉक्समध्ये पेन नसेल, तर आपल्याला वाक्य असं बनवता येईल इट विल नॉट बी अ पेन, तो पेन नसेल. किंवा आपल्याला प्रश्न पडलाय की या बॉक्समध्ये पेन असेल का, तर वाक्य असं होईल विल इट बी अ पेन, तो पेन असेल का. किंवा आपल्याला असा प्रश्न पडलाय की या बॉक्समध्ये पेन का असेल, तर वाक्य असं होईल वाय विल इट बी अ पेन, तो पेन का असेल. अशा पद्धतीने आपल्याला सकारात्मक, नकारात्मक आणि प्रश्नार्थी वाक्य तयार करता येतात. आणखी काही उदाहरणे पाहूया. सकारात्मक वाक्याची उदाहरणे पाहूया. ही विल बी माय ब्रदर, तो माझा भाऊ असेल. ही विल बी व्हेरी इंटेलिजंट, तो खूपच हुशार असेल. ही विल बी मानस, तो मानस असेल. ही विल बी पुअर पर्सन, तो गरीब माणूस असेल. मित्रांनो, या तक्त्यामध्ये कर्ता, शॅल किंवा विल बी आणि ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म दिलेले आहेत. तुम्ही अनेक वाक्य तयार करू शकतात. ते वाक्य या टेबलमध्ये दिलेले आहेत. आता आपण नकारात्मक वाक्य रचनेनुसार उदाहरणे पाहूया. वाक्यरचना आपल्याला माहिती आहे, तुम्ही नोंद करून घेतलेली आहे. ही विल नॉट बी माय ब्रदर, तो माझा भाऊ नसेल. ही विल नॉट बी इंटेलिजंट, तो हुशार नसेल. ही विल नॉट बी मानस, तो मानस नसेल. ही विल नॉट बी पुअर पर्सन, तो गरीब माणूस नसेल. तर अशा पद्धतीने आपल्याला वाक्य तयार करता येईल.
ज्याप्रमाणे सकारात्मक वाक्याचा टेबल दिलेला होता त्याप्रमाणेच नकारात्मक वाक्य रचनेनुसार वाक्यांचा टेबल दिलेला आहे. हा सुद्धा आपल्याला पाठ करता येईल आणि वाक्य तयार करता येतील. आता आपण पाहूया प्रश्नार्थी वाक्य रचना 1. या रचनेमध्ये विल किंवा शॅल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस ऑब्जेक्ट अशी ही रचना आहे. या रचनेमध्ये सहाय्यकारी क्रियापदांनी सुरुवात केलेली आहे. उदाहरण पाहूया. विल ही बी माय फ्रेंड? तो माझा मित्र असेल का? दुसरं वाक्य पाहूया. विल मानस बी एट होम? मानस घरी असेल का? आणखी उदाहरणे पाहूया. मानस विल बी एट होम? मानस घरी असेल. मानस विल नॉट बी एट होम? मानस घरी नसेल. विल मानस बी एट होम? मानस घरी असेल का? तर मित्रांनो, या रचनेमध्ये सकारात्मक, नकारात्मक आणि प्रश्नार्थी वाक्य क्रमांक 1 म्हणजे रचना क्रमांक 1 नुसार वाक्यांची तुलना केलेली आहे. हे नीट लक्षात घ्या. आणखी उदाहरण पाहूया. वी शॅल बी एट मुंबई टुमारो? आपण उद्या मुंबईला असू किंवा राहू. वी शॅल नॉट बी एट मुंबई टुमारो? आपण उद्या मुंबईला नसू. शॅल वी बी एट मुंबई टुमारो? आपण उद्या मुंबईला असू का? प्रश्नार्थी वाक्य रचना 2 दिलेली आहे. मित्रांनो, WH क्वेश्चन्स तयार करण्यासाठी आपल्याला अनेक शब्दांची आवश्यकता भासते आणि ते शब्द या तक्त्यामध्ये दिलेले आहेत. हे शब्द पाठ करा आणि प्रश्नार्थी वाक्य तयार करताना यांचा वापर करा. उदाहरण दिलेले आहे. वेन विल ही बी फ्री? तो मोकळा केव्हा असेल? वेअर विल यू बी ऑन संडे? तू रविवारी कुठे असशील? वाय विल यू बी एट होम? तू घरी का असशील किंवा राहशील? वेन विल यू बी एट होम? तू घरी केव्हा असशील किंवा राहशील?